पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अश्विनी वाघमारे यांना प्रश्न विचारणार आहेत मिसेस शिल्पी म्हात्रे. So my question to Mrs. Ashwini Wagmare is, what according to you is the true meaning of feminism? आय होप तिला कळेल फेमिनिझम म्हणजे काय आहे. डोंट वरी, कळेल. Oh, I'm so sorry. तुम्हाला इंग्लिशमध्ये नसेल कळलं, मी मराठीत ट्रान्सलेट करून सांगते. तुमच्या मते स्त्रीवाद म्हणजे काय? बरं झालं ना मराठीत विचारला प्रश्न. मुद्दामून करते ही सगळं. मागे उभी होती तर कळलं नाही, पण आता लक्षात येत आहे. काय ते? हो, ती टिकली लावायला विसरलीये. नाही हो, तसंच असेल ते. हो, असं कसं विसरली असणार? घाईघाई झाली ना. मगाशी कसं बरं वाटत नव्हतं तेव्हा आता घाईत आली तर विसरली असणार. पण बेसिस इंडियाची स्पर्धा आहे आणि साडी नेसली आणि टिकली नाही म्हणजे काय? हो, पण आता काय करणार? First of all, I would like to thanks our respected judge, Mrs. Shilpi Mhatre, to give me the opportunity to answer this question. But sorry, there is one request. Can I speak in Marathi? Because everyone can express their feelings, their expressions, their opinions in a better way, their mother tongue only. And my mother tongue is Marathi. And I will be grateful if all judges will allow me to speak and answer this question in Marathi. अश्विनी, तुम्ही प्रश्नाचे काय उत्तर देतात ते महत्त्वाचं आहे. कुठच्या भाषेत देतात ते महत्त्वाचं नाही. गो अहेड. धन्यवाद. मी आज अश्विनी, टिकली टिकली. म्हणजे मला हे सांगायचंय की स्त्रीवाद हा. अश्विनी, उज्ज्वला, हो थांबा ना. टिकली टिकली. स्त्रीवाद म्हणजे फेमिनिझम. अश्विनी थांब. आई, तारा, या अश्विनीच्या सासूबाई नक्की काय करतायत? शी इज क्रेझी. खूप मोठा ब्लंडर करतायत आपल्या शो मध्ये. आजी काय? थांब ग. अरे ही बाई स्टेजवर काय येते? तारा माझी नोकरी गेली. घाईघाईत तयार होऊन आलीस, टिकली लावायला विसरलीस ना. शेवटचा राऊंड आहे. मार्क नको ना कापायला तुझे. जिंकायला हवीस ना. सगळे माझ्याकडे का बघतायत आणि हसतायत ग? टिकलीच्या साडीवर कपाळाला टिकली नसते का लावायची? मी पण मिली ना. राहू देत. आई,
तुम्ही इथेच थांबा. आता थोड्या वेळापूर्वी सन्माननीय जजेसनी मला प्रश्न विचारला होता की फेमिनिझम म्हणजे काय. हाच खरा फेमिनिझम जे आत्ता इथे घडलं. स्त्री आणि पुरुष यांच्यामधल्या समानतेचा लढा म्हणजेच स्त्रीवाद. नेहमीच पुरुष स्त्रियांच्या वाटेत अडसर आणतात असं नाही, त्यांच्या पाठीशीही उभे राहतात. पण आत्ता खरी गरज आहे प्रत्येक स्त्रीच्या पाठी उभं राहण्याची. स्त्रीने प्रत्येक स्त्रीला साथ देण्याची. आता माझ्या या सासूबाई इथे एवढ्या मोठ्या मंचावर आल्या मला टिकली लावण्यासाठी. म्हणजे त्यांना हे कळलं की माहीत होतं म्हणजे अशा साडीवर कुंकू लावलं जात नाही, म्हणून त्यांना जेवढी शक्य असेल तितकी छोटी टिकली त्यांनी आणली आणि मला लावली. हाच खरा फेमिनिझम आहे. कारण त्यांनी माझ्या मुलीला मी तयार करताना बघितलंय, इतर बायकांना तयार करताना बघितलंय, आणि त्यांनी हा बदल अगदी सहजपणे स्वीकारला. आणि एक मला उदाहरण देता येईल. आमच्या सोसायटीमध्ये ना गणपतीमध्ये मिसेस आश्रय सोसायटी स्पर्धा होते. माझ्या सासूबाईंना असं वाटत होतं की मी त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ नये, पण आज इथे इतक्या मोठ्या मंचावर एवढ्या लोकांसमोर त्या इथे आल्या आणि त्यांनी मला टिकली लावली. का माहिती? कारण त्यांना मनापासून वाटतं मी या स्पर्धेत जिंकावं म्हणून. हाच खरा फेमिनिझम. मला असं वाटतं ना की पुरुषांशी तुलना न करता प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीची साथ द्यायला हवी. आणि ही चळवळ प्रत्येक स्त्रीने पहिली आपल्या घरापासून सुरुवात करायला हवी. माझ्या मते हाच फेमिनिझम आहे. आपली आजची विनर जाहीर करण्याच्या आधी मी त्यांना मिळणाऱ्या पारितोषिकांची परत एकदा कल्पना देतो. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत मिसेस इंडिया 2023 याच्या विनरला मिळणार आहे SK मॅजेस्टिक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे त्यांच्या एका नवीन स्कीम मध्ये एक 1 बेडरूम किचन फ्लॅट. आपले वॉर्डरोब पार्टनर कलानिधी ठाणे यांच्याकडून मिळणार आहे काही एक्सक्लुसिव्ह साड्या. आणि जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स तर्फे त्यांना मिळत आहे राजेशाही संग्रहातील एक दागिना. आपल्या फर्स्ट रनरअपला मिळणार आहेत रुपये 11 लाख आणि आपल्या सेकंड रनरअपला मिळणार आहेत रुपये 5 लाख. तर आता वेळ आहे विजेती नावं घोषित करण्याची. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत मिसेस इंडिया 2023 याची सेकंड रनरअप आहे. डू यू हॅव एनी गेसेस? एनीवन? It's Revati Ganeshan. मी आता रिक्वेस्ट करतो आपल्या जज ईशा कोपीकरजींना की त्यांनी रेवती गणेशनला सॅश आणि क्राऊन घालावा.
आता आपण जाहीर करतोय जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत मिसेस इंडिया 2023 ची फर्स्ट रनर अप. आणि ते नाव आहे अश्विनी वाघमारे. आपल्या दोन्ही रनरअप्सचं मनापासून अभिनंदन. आणि आता तो क्षण आलाय ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट बघत होतो. आर वी रेडी टू रिव्हील अवर बिग विनर फॉर टुनाइट? डू हॅव एनी गेसेस? जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत मिसेस इंडिया 2023 ची विजेती आहे ऋतुपर्णा दास. ईशाजी, तुम्ही स्थानापन्न झालात तरी चालेल. रेवती गणेशन यांना सौ आसावरी आनंद पेडणेकर यांच्याकडून मिळतोय राजेशाही संग्रहातील एक दागिना. आणि रेवती गणेशन यांना कलानिधी ठाणे यांच्यातर्फे मिळतीये सिंगल तारी कडुआ काम केलेली प्युअर कतान बनारसी साडी. अमित कारिया, कलानिधी ठाणे. अश्विनी वाघमारे यांना सौ आसावरी आनंद पेडणेकर यांच्यातर्फे मिळतोय राजेशाही संग्रहातील एक दागिना. अश्विनी वाघमारे यांना कलानिधी ठाणे यांच्यातर्फे मिळतंय महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी.
ऋतुपर्णा दास यांना सौ आसावरी आनंद पेडणेकर यांच्यातर्फे मिळतोय राजेशाही संग्रहातील एक दागिना. ऋतुपर्णा दास यांना कलानिधी ठाणे यांच्यातर्फे मिळतीये एक अत्यंत रेअर अशी गोल्डन टिश्यू मीनाक्षी कांजीवरम. ऋतुपर्णा दास यांना मिळतोय मुंबईच्या SK मॅजेस्टिक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे त्यांच्या एका नवीन स्कीम मध्ये एक 1 बेडरूम किचन फ्लॅट. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत मिसेस इंडिया 2023 ची विनर म्हणजेच ऋतुपर्णा दास यांना ट्रॉफी देण्यात यावी अशी मी ठाकरे सरांकडे विनंती करतो. अश्विनी, मैं मान गई तुम्हें. मैंने कभी नहीं सोचा था कि इस स्टेज पे, इस जगह पे तुम मेरे बगल में खड़ी होंगी. एक बात तुमसे मैंने सीख ली, कभी किसी को अंडर एस्टिमेट नहीं करना चाहिए. ऋतू, मी सुद्धा तुझ्याकडनं ना एक खूप महत्वाची गोष्ट शिकली. हा? हो, म्हणजे आपल्या कामावर आपल्या भावना कधीही हावी होऊ द्यायच्या नाही. करेक्ट. सर, मला ना एक विनंती करायची होती. म्हणजे हा क्राऊन मिळाल्याचा ना मला प्रचंड आनंद झाला, पण माझ्या आयुष्यात जी महत्वाची गोष्ट आहे ती माझ्याकडे नाहीये. ती मिळेल का मला? सर, या क्राऊनने ना मला एक नवीन ओळख निर्माण करून दिली, पण माझी खरी ओळख आहे माझं मंगळसूत्र. माझं सौभाग्य. ते मला परत मिळेल का? म्हणजे माझी अशी इच्छा आहे की माझ्या नवऱ्याने हे मंगळसूत्र मला इथे या मंचावर येऊन घालावं. तेव्हाच खऱ्या अर्थाने मी ही स्पर्धा जिंकेन. सर, श्रेयस वाघमारेंना इथे मंचावर येण्याची परवानगी मिळेल का? स्प्रिंगडेल कंपनीने भावनांना नेहमीच सगळ्यात जास्त महत्व दिलंय. आजचा हा क्षण आपल्या विजेत्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि कायम लक्षात राहणारा क्षण. त्यामुळे मी अश्विनी वाघमारे यांच्या विनंतीला मान देऊन त्यांचे यजमान मिस्टर श्रेयस वाघमारे यांना स्टेजवर आमंत्रित करतो.
Congratulations. I am very proud of you. थैंक यू. या वर्षीची ही स्पर्धा नक्कीच सगळ्यांच्या कायम स्मरणात राहील. स्टेजवर स्पर्धकांचे मी आभार मानतो, मान्यवरांचे आभार मानतो आणि विजेत्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत मिसेस इंडिया 2023 चा महाअंतिम सोहळा इथेच संपन्न होतोय असं मी जाहीर करतो आणि मी स्तवन शिंदे तुमचा निरोप घेतो.